भाजपचं शतक झालंय आणि जर लोकसभा निवडणुकीची तुलना केली, भाजपचं शतक शिंदेचं अर्धशतक, त्यामुळे दोघांना कदाचित कुणाची गरजही लागणार नाही. आता आम्ही तेच चर्चा करत होतो की महायुतीमध्ये सुद्धा आता मुख्यमंत्री पदावर जर चर्चा झाली तर बार्गेनिंग पॉवर भाजपकडे आली आहे, कारण दोन्ही गट भाजपबरोबर. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या तुलनेनं जे जोरदार कमबॅक केलंय ते कमबॅक कुणीच आणि भाजपचं शतक पूर्ण झालंय. भाजपनं 100 जागांवर आघाडी कायम केली आहे आणि शिवसेनेनं 52 जागांवर. भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जागांची जर बेरीज केली तर हे दोनच पक्ष मिळून राज्यामध्ये सत्ता स्थापन करू शकतात, कारण दोघांच्या जागा 145 पेक्षा जास्त होऊ शकतात. पण त्यांच्या सोबत असलेला तिसरा पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही कामगिरी चांगली राहिलेली आहे. 30 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे भाजपची 100 जागांची, शिवसेना एकनाथ शिंदेची 52 जागांची आणि अजित पवार यांच्या पक्षाची 30 जागांची आघाडी, अशी महायुतीकडे सध्या 184 जागांची भक्कम आघाडी दिसतेय. महाविकास आघाडी मात्र चांगलीच ढेपाळलेली दिसतेय. काँग्रेसची कामगिरी सगळ्यात कमी राहिलेली दिसतेय. काँग्रेस 24 जागांवर, उद्धव ठाकरेंची शिवसेना 23 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहे. जवळपास सगळ्या जागांचे कल हाती आलेले आहेत. आता फक्त 12 जागांचे कल हाती येणं बाकी राहिलंय. पण जे कल हाती आले त्यानुसार महाराष्ट्राचं येत्या 5 वर्षांमधलं चित्र काहीसं स्पष्ट होताना दिसतंय. 186 जागांवर महायुती आघाडीवर आहे. हीच आघाडी जर महायुतीची कायम राहिली तर सत्ता स्थापन करणं महायुतीसाठी अजिबात कठीण नाहीये. रादर भाजप आणि एकनाथ शिंदे या दोनच पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी फार अडचण येणार नाही. त्यातनं एक आहे की आता भाजपची बार्गेनिंग पॉवर जी अर्थातच पूर्वीपासूनच होती, कारण भाजपच्याच पाठिंब्यावर ते सरकार होतं. आता मात्र ते मुख्यमंत्री पद सोडणार नाहीत असं माझं आकलन आहे. अभय सर आणखी त्याच्याबद्दलचं विश्लेषण करतील, कारण सुरुवातीपासून स्ट्राईक रेट मग हळूहळू भाजपनं अधिक जागा घेतल्याही पदरामध्ये पाडून आणि गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल जाणीवपूर्वक महायुतीतनं चर्चा घडून आणली गेली आणि तो प्रॉस्पेक्ट स्वतःच्या बाजूने राहावा याची नेपथ्य रचना झालेली असं माझं मत आहे. आणि यावेळेस त्यांनी काळजी घेतली की उघडपणे मुख्यमंत्री नंतर ठरवला जाईल हे सतत सांगत राहिले. भाजपाने या निवडणुकीत सुरुवातीपासून एक भूमिका घेतली की संख्याबळ आणि स्ट्राईक रेट या दोन्हीच्या गोष्टींवर आम्ही मुख्यमंत्री ठरवणार नाही. 148 जागा लढवल्यानंतर स्वाभाविकच त्यांचा आकडा जास्त येणं अपेक्षितच होतं. तरी पण मला अजून वाटतंय की मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेसाठी आता सुरुवातीला भाजप क्लेम करेल की नाही माहित नाही, परंतु पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी भाजपा मुख्यमंत्री पदाचा कालखंड ठरवू शकेल. कदाचित सुरुवातीच्या काळात भाजप एवढा मोठा नंबर आल्यानंतर सुद्धा गेली 5 वर्ष भाजपाचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाहीये. महाराष्ट्र महत्वाचं राज्य अर्थात त्यांच्या पाठिंब्यावरच आहे. बरोबर आहे, पण पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे साधारणतः पहिली 2 वर्ष आहे ती व्यवस्था कायम ठेवून पुढची 3 वर्ष, शेवटची 3 वर्ष स्वतःकडे असा काहीतरी समझोता पुढच्या काळामध्ये होऊ शकतो असं वाटतं. अजून एक प्रश्न असा आहे की अमित शहांनी आता प्रचाराची सुरुवात करताना म्हटलं होतं की यावेळेला मित्रपक्षांच्या साथीने आणि 2029ला स्वबळावर त्याचं हे पाऊल पडलं म्हणायचं नाही. पण त्यावेळेसचं स्टेटमेंट जे होतं की पक्षात अंतर्गत पाडापाडीचं राजकारण होऊ नये, कारण एक वेळेस आपण अनुभव घेतलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या वेळेस ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, त्याच्यामुळे पाडापाडी झाली होती. 95 नंतर शिवसेना भाजपा सुद्धा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेली 99ला त्यावेळेस हे पाडापाडीचं राजकारण संख्याबळाच्या मुळे झालं होतं आणि तोच युक्तिवाद घेऊन सातत्याने उद्धव ठाकरे म्हणत होते की आधी चेहरा जाहीर करा.